महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणीही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्यासे कुंज अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे जो सर्वघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मिथ्या हे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं पारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा अप्यवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। पाठीमागं शिष्याने प्रश्न केला की तुम्ही म्हणता की अविद्येमुळं जगत भासतं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासतं, परंतु ह्या जगताचा आधार कोण आहे? तर त्या ठिकाणी जगताचा आधार सांगताना ते श्रीगुरू एक शब्द अधिक त्याच्यामध्ये एक शब्दाची भर टाकतात आणि सांगतात ह्या जगताला आधार आणि अधिष्ठान हा तुझा आत्माच आहे असं सांगतात। तर त्या ठिकाणी आधार आणि अधिष्ठान या दोन शब्दाचं लक्षण करतात। आधार कशाला म्हणतात? सामान्य रूपाला आधार असं म्हणतात आणि विशेष रूपाला अधिष्ठान म्हणतात। आता सामान्य रूप कशाला म्हणतात किंवा विशेष स्वरूप कशाला म्हणतात? तर भ्रमकाली ज्याची प्रतीती येते, भ्रमकाली ज्याची प्रतीती येते आणि भ्रमकालातही ज्याचं अस्तित्व असतं त्याला म्हणतात सामान्य रूप। आणि विशेष रूप कशाला म्हणतात? भ्रमकाली ज्याची प्रतीती येत नाही आणि ज्याची प्रतीती आली असताना भ्रम राहत नाही किंवा भ्रमाची निवृत्ती होते त्याला विशेष ते त्याचं विशेष स्वरूप असं म्हणतात। म्हणजे आत्म्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञान याच्यामुळं जगदरूपी भ्रम होतो। मग या वेळेला या ठिकाणी जर पाहिलं तर आधार आहे का आत्मा आहे? कारण ज्या वेळेला जगताची प्रतीती येते त्यावेळेला अस्थि रूपाने त्या ठिकाणी त्याची प्रतीती येत असल्यामुळं अस्थि हे जे सामान्य किंवा सद्रूप हे सामान्य त्या ठिकाणी प्रतीतीला येत असल्यामुळं आत्म्याच्या सद्रूपाला आधार असं म्हणतात किंवा आत्म्याचं सद्रूप हे सामान्य रूप आहे आणि सामान्यालाच आधार असं म्हणतात। तसंच आत्म्याचं विशेष रूप ज्या वेळेला जगताची प्रतीती येते त्यावेळेला आत्म्याची चिद्रूपत्वाने नित्यरूपाने किंवा आनंदरूपाने असंगत्वाने प्रतीती येत नाही आणि ज्या वेळेला आत्म्याच्या असंगत्वाची चिद्रूपत्वाची आनंदरूपत्वाची नित्यत्वाची प्रतीती येते त्यावेळेला जगतारूपी भ्रमाची काय होते? निवृत्ती होते। यावरून आत्मा म्हणजे आत्म्याचं विशेष रूप कोणतं? विशेष रूप जे आहे ते अधिष्ठान आहे। आत्म्याचं विशेष रूप काय आहे? अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावरच जगदरूपी भ्रम होतो। म्हणून ह्या जगताला आधार आणि अधिष्ठान हे दोन्हीही तुझा आत्माच आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं। आता सामान्य रूपाला आधार आणि विशेष रूपाला अधिष्ठान म्हणतात हे संक्षेप शारीरकारांनी त्या ठिकाणी किंचित भेद मानलेला आहे तो आपल्याला समजण्यासाठी। कारण याने फक्त आधार विचारलं तर आधार जसा सामान्य रूप आहे तसं अधिष्ठान हे विशेष रूप आहे हे कळावं म्हणून आधार आणि अधिष्ठान याच्यामध्ये सामान्य आणि विशेष असं प्रतिपादन करून त्याला त्या दोन्हीमध्ये भेद दाखवला। महाराज लक्षात आलं नाही? हे तुमच्या लक्षात आलं नाही? नाही त्यांना म्हटलं ना जगद अध्यासाचा द्रष्टा कोण? आता याच्यानंतर सांगतात हे सर्व सांगून झाल्यावर आता हा जगताचा अध्यास होतो, जगत अध्यस्त आहे आणि त्या अध्यस्त जगताचा अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे असं आतापर्यंत सांगितलं। आता हा जो जगत अध्यास आपल्याला होतो तर तो जगत अध्यास हे जगत अध्यासिक जगत दिसतं कोणाला?
ज्याला दिसतं त्याला म्हणतात द्रष्टा आणि जे दिसतं त्याला म्हणतात दृश्य. म्हणजे हे जगदाभास काय आहे? दृश्य आहे. आणि त्याला पाहणारा कोण आहे? म्हणजे जसा तुम्हाला आधार आत्मा सांगितला, अधिष्ठान आत्मा सांगितला, परंतु त्याला पाहणारा कोण आहे? ह्या जगतभ्रमाचा द्रष्टा आहे आत्माच आहे का असं त्याला विचारतात, किंवा दुसरा कोणी आहे असं विचारतात. जगद अध्यासाचा द्रष्टा कोण असं परिच्छेद आहे. आता जगद अध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान. नेमका हा जगदरूपी अध्यास होतो कोणाला? कोण पाहतो हा जगदरूपी अध्यास? याच्यावर शंका केली. ती शंकासुद्धा अत्यंत योग्य पद्धतीनं त्यांनी विचारलेली आहे. कसा विचारतो तो पहा. शिष्य म्हणतो, आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्पदृष्टांतात स्थूलदृष्टीने रज्जू आधार, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या सर्प व त्यास पाहणारा कोणी एक मनुष्य, असे 3 पदार्थ आणि दृष्टांतात आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत, हे 2च पदार्थ दिसतात. पण जगतास पाहणारा कोण? आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे, पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा ते कृपा करून सांगा. आपण एकदम स्थिर आहेत ना? झालं काय? थांबतो पाहिजे तर आम्ही थोडं, कारण कोणावर अन्याय व्हायला नको आहे की नाही. जरी अपरिहार्य कारणामुळे कोणाला उशीर झाला तरी त्याला इथं आल्यानंतर थोडं शांत व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सांगायला पाहिजे. अजून तिकडून गोळा करून आणलेलं बाहेर टाकायचं, मग पुन्हा ह्याचं ग्रहण करायचं, याला वेळ लागतो ना. म्हणून प्रत्येकाच्या विषयी दाक्षिण्य असलं पाहिजे याच्यामध्ये. तर आपण थोडा वेळ थांबू. हां चालू. तर जगद अध्यासाचा द्रष्टा कोण याविषयी शंका व समाधान. ही शंका त्यांना कशी आली त्याविषयी सांगतात की मनात अशी शंका येते की रज्जू सर्पदृष्टांतात. आता तुम्ही काय केलं? रज्जूवर सर्प जसा अध्यस्त आहे तसं आत्म्यावर जगत अध्यस्त आहे. म्हणजे आत्मा त्याचा आधार आहे किंवा आत्मा त्याचं अधिष्ठान आहे. इथं आधार शब्द योजलेला आहे. आधार म्हणजे आत्मा त्याचं सामान्य रूप आहे. कारण का आधारच का घेतला? कारण आधार असा आहे की ते ज्यावेळेला भ्रम होतो त्यावेळेलाही तो सामान्य रूपाने त्याच्यामध्ये सद्रूप हे असतं. ते जर नसतं तर त्या ठिकाणी भ्रमसुद्धा झाला नसता. तेव्हा आपल्याला जेव्हा रज्जू काय आहे? आधार. आणि सर्प काय आहे? त्याच्यावर आधेय किंवा सर्प त्याच्यावर अध्यस्त आहे असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे ना? मग आता तसं आत्मा आहे आधार आणि त्याच्यावर जगत आहे आधेय, म्हणजे त्याच्या आश्रयाने राहणारं किंवा त्याच्या आश्रयाने भासणारं, किंवा ते आहे अध्यस्त म्हणजे कल्पित. परंतु त्या कल्पित पदार्थाला कोणीतरी आधार पाहिजे की नाही? रज्जू नसेल तर सर्पसुद्धा भासणार नाही. त्याप्रमाणे आत्मा नसेल तर जगतसुद्धा भासणार नाही. आणि पुन्हा जेव्हा जगत भासतं त्यावेळेलाही आत्म्याची प्रतीती सामान्य रूपाने, आहे रूपाने, अस्ति रूपाने त्याच्यामध्ये आहेच आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो? आत्मा हा जगताचा काय आहे? आधार आहे. आणि जगत हे त्याच्यावर आधेय आहे किंवा जगत हे आध्यस्त किंवा कल्पित आहे असं आपण आतापर्यंत पाहिलं. आणि हे पाहण्यासाठी दृष्टांत कोणता देतात? रज्जू सर्पाचा. मग आपल्याला काय कळतं त्याच्यामध्ये की पहिल्यांदा एक रज्जू आहे. मंद अंधकारात आपल्याला रज्जू कळत नाही, त्यामुळे आपल्याला काय होतो? सर्पाचा भास होतो. पण रज्जूवर ज्याला सर्पाचा भास होतो त्या सर्पाचा भास ज्याला होतो तो पाहणारा हा त्याच्याहून वेगळा असतो. म्हणजे तो कोण आहे? तिसरा एक मनुष्य. म्हणजे रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये 3 गोष्टी दिसतात. कोणत्या? रज्जू आधार. एक रज्जू दिसतो आपल्याला, त्याच्या आधारावर हा भ्रम होतो म्हणून रज्जू काय झाला? आधार. हे एक झालं. आणि दुसरं काय? त्याच्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला सर्प. रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प. 2 वस्तू झाल्या. आणि त्या अनिर्वचनीय उत्पन्न झालेल्या सर्पाला पाहणारा तिसरा एक मनुष्य. अशा 3 गोष्टी आपल्याला रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये दिसून येतात. रज्जू आधार, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या सर्प आणि त्यास पाहणारा कोणी एक मनुष्य, असे 3 पदार्थ असतात. दृष्टांतामध्ये किती पदार्थ दिसतात? 3. आता आणि दार्ष्टांतात, आणि दृष्टांत झाला. आता दार्ष्टांतिकामध्ये किंवा सिद्धांतामध्ये तुम्ही काय सांगता? आत्म्याचे सद्रूप आधार आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत, हे 2च पदार्थ दिसतात. आता आपल्याला आत्मा आहे आधार आणि त्याच्यावर उत्पन्न झालेलं मिथ्या जगत. जसं रज्जूवर भासलेला अनिर्वचनीय सर्प आणि त्यास पाहणारा तिसरा मनुष्य असं आहे.
तीन गोष्टी आहेत, परंतु दार्ष्टांतिका ते तीन गोष्टी पाहिजे, पण त्या ठिकाणी दोनच गोष्टी दिसून येतात की ह्या संपूर्ण जगताचा आधार असणारा आत्मा आणि त्या आत्म्यावर भासणारं अनिर्वचनीय जगत, अशा दार्ष्टांतिकामध्ये दोनच गोष्टी दिसतात. पण जगतास पाहणारा कोण? तेव्हा हा भ्रम रज्जूवर सर्पाचा भ्रम होणारा, त्याला पाहणारा हा तिसरा मनुष्य. पण इथं आत्म्यावर रजताचा, आपला आत्म्यावर जगताचा जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्याला पाहणारा कोण, अशी शंका येणं साहजिक आहे की नाही. दृष्टांतात तीन गोष्टी दिसतात आणि दार्ष्टांतिकामध्ये दोनच वस्तू आहे, त्यामुळे तिसरा याला पाहणारा कोण हे नेमका, अशा प्रकारची शंका येणं साहजिक आहे. मी काही ही शंका केवळ आपल्याला अडवण्यासाठी घेतो असं नाही, ही शंका येणं साहजिकच आहे. आता तो पुन्हा अभिपेत्य परिहार देऊन सांगतो. आता तो म्हणतो आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे, पाहणारा नाही. तुम्ही कदाचित म्हणाल की कोण आहे? आत्म्यावर जगत भासतं आणि भासणाऱ्या जगताला, अनिर्वचनीय जगताला पाहणारा कोण आहे? आत्मा आहे, असं कदाचित आपण म्हणाल. पण म्हणजे झाल्या का नाही तीन वस्तू? तीन वस्तू नाही होणार, कारण आत्मा आधार आहे आणि तो पाहणारा आहे. वस्तू किती झाल्या? दोन्ही मिळून एकच झाली, तीन वस्तू होणारच नाही. तर वस्तू किती राहतील? दोन. तुम्ही काय आमच्या शंकेला उत्तर म्हणून तुम्ही असं म्हणाल की एक आत्मा आहे आणि त्या आत्म्यावर कल्पित अनिर्वचनीय आहे जगत आहे, परंतु ह्या रज्जू सर्पाप्रमाणे त्याला पाहणारा कोणी तिसरा मनुष्य दिसत नाही. तेव्हा तो कोण आहे असं आम्ही विचारतो. तिसरा वस्तू कोणीच नाही. आता तुम्ही म्हणाल अहो काही तिसऱ्या वस्तूची गरज नाही. त्या ठिकाणी आत्माच काय करतो? आत्म्यावरच जगत भासतं आणि भासणाऱ्या जगताला पाहतो कोण? आत्माच पाहतो. असं म्हणायला काय हरकत आहे असं तुम्ही म्हणाल, पण तसं तुम्हाला म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही ते सांगतो. मिथ्या जगत हे दोनच पदार्थ दिसतात, पण जगतास पाहणारा कोण? आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे, पाहणारा नाही. तुम्ही काय म्हणाल? आत्माच पाहणार आहे, पण आत्मा कसा पाहिल? आत्मा तर काय आहे? आधार आहे. रज्जू आधार आहे, तो त्या रज्जूला सर्पाचा भ्रम होतो का? कारण तो पाहणारा नाही, तो काय आहे? आधार आहे. तो आधारच आहे की नाही? तो पाहणारा नाहीच आहे. तसं या ठिकाणी आत्मा आधार एकदा सांगितल्यावर तो आत्माच पाहतो असं तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण तो आहे आधार, तो काही पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा ते कृपा करून सांगा. शंका बरोबर आहे की नाही? म्हणून ह्या मिथ्या जगताला पाहणारा आत्मा तर म्हणता येणार नाही, तिसरी वस्तू तर तुमच्यामध्ये दिसत नाही, मग त्याला पाहणारा कोण आहे नेमका हे आम्हाला समजावून सांगा. चांगलं पहा, लक्षात येते ना, दिसतंय ना आपल्या डोळ्यापुढे हे सगळं. आत्म्याला पाहणारा तो आत्मा असू शकत नाही, कारण तो आहे आधार. रज्जूमध्ये कसं होतं? तिसरा मनुष्य पाहणारा होता, रज्जू पाहणारा होता का? तसं आत्म्यावर असणारं जगत पाहणारा आत्मा असू शकत नाही. आत्मा आधार आहे, तो आधारच राहणार. तो कधी द्रष्टा, कधी पाहणारा होणार, पाहणारा असा तो होणार नाही, अशी शंका आहे. शंका बरोबर आहे की नाही? शंका लक्षात आली की उत्तर पाहता. श्रीगुरु म्हणतात आणि तो पुन्हा म्हणतो मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा. मिथ्या जगताला कोण पाहतं ते आम्हाला तुम्ही समजावून सांगितलं म्हणजे आम्ही समजू किंवा आमका हा जगताचा काय आहे? द्रष्टा आहे. आणि मी तुम्हाला अडवतो असं नाही, तर कृपा करून सांगा. आपल्याकडे ते उपरक्षणे म्हणजे माझं रक्षण करा, ह्या शंकेतून मला उत्तीर्ण करा, माझ्या शंकेचं समाधान करा. मी तुमच्या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहे. मी या ठिकाणी कोणत्याही आढ्यतेने हा प्रश्न तुम्हाला विचारत नाही. म्हणजे अशा प्रकाराने त्यांचं चाललेला संवाद आहे. हे चिंतन जल्पाचं नाही किंवा वितंडाचं नाही, गुरु शिष्य सत्पथामध्ये चाललेले हे चिंतन आहे. आता श्रीगुरु उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात सर्व जगत मिथ्या असून त्या आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. मग आता सांगणार तिसरा, याला जगताचा द्रष्टा कोण हे सांगायचं ना, तर ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्मा पाहणारा आहे म्हणता येणार नाही, कारण तो आधार आहे. तर तेव्हा पहिल्यांदाच त्याला सांगतात की संपूर्ण जगताचा आधार तुझा आत्माच आहे आणि त्या जगदरूपी भ्रमाला पाहणारा देखील आत्माच आहे असं सांगतात.
सर्व जगत मिथ्या असून, आणखी त्याला महत्त्वाचं सांगतं, जगताला पाहणारा म्हणजे कोणत्या जगताला पाहणारा? मिथ्या जगताला. आणि त्या मिथ्या जगत कोणाच्या ठिकाणी कल्पित आहे? आत्म्याच्याच ठिकाणी मिथ्या जगत आहे, किंवा आत्म्याच्याच ठिकाणी जगताची कल्पना केलेली आहे. आणि त्या जगदरूपी कल्पनेला पाहणारा देखील तिसऱ्याची आवश्यकता नाही. तोही कोण आहे? आत्माच आहे. म्हणजे मिथ्या जगताचा द्रष्टा हा तुझा आत्माच आहे. तो म्हणतो आत्मा असणं शक्य नाही, आत्माच आहे. तो म्हणतो मग असं कसं तुम्ही म्हणता? मी तर सांगितलं ना, तो आधार आहे, तो पाहणारा होणार नाही. तेच आम्ही तुला व्यवस्थित रीतीनं सांगितलं की तुझ्या लक्षात येईल की आत्मा हा मिथ्या जगताचा आधार पण आहे, अधिष्ठान पण आहे, आणि तो त्याचा द्रष्टा पण आहे. असं कसं तुम्ही म्हणता? ते तू चांगल्या प्रकाराने ऐक, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. पहिल्यांदा जगत मिथ्या आहे. मिथ्या आहे याचा अर्थ काय? मिथ्या पदार्थ म्हणजे वंद्यापुत्राप्रमाणे शून्यरूप आहे का? नाही. तो सत्य आहे का? तिन्ही कालात बाध न होणारा किंवा त्रिकालाबाधित अशा प्रकारचा आहे का तो? ते जगत जे आहे ते सत आहे का? ते असत आहे का? वंद्यापुत्राप्रमाणे तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत. असं हे जगत आहे का? तुम्ही शांत व्हा, ते महाराज नाही आले का? हे बघा, ते काय सांगतात? जगत मिथ्या आहे. जगत काय आहे? मिथ्या. जसं शिवी दिली की आपल्याला अर्थ कळतो की नाही लगेच, तर म्हणून लगेच आपण सरसावतो, तू का म्हणून दिलं, आहे की नाही? किंवा स्तुती केली तरी आपल्याला अर्थ कळतो. एखाद्याने आपल्याला आनंदाची बातमी सांगितली तर आनंदाश्रू येतात का? त्या पदाचा अर्थ आपल्याला कळला की नाही. तसं इथं आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे ना. जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणण्याने काय आकार लक्षात येतो आपल्या? मिथ्या असं म्हटल्यावर आपल्याला तो पदार्थ सत्य आहे असं लक्षात येतं का? तो पदार्थ शून्य आहे असं लक्षात येतं का? मग तो पदार्थ शून्य आहे आणि सत्य आहे असं लक्षात येतं का? का तो सत आणि असताहून विलक्षण आहे असं लक्षात येतं? तो पदार्थ बाधयोग्य आहे असं लक्षात येतं का? तो पदार्थ स्वरूपहीन आहे असं लक्षात येतं का? का तो पदार्थ स्वरूपवान आहे असं लक्षात येतं का? स्वरूपवान आणि बाधयोग्य आहे असं लक्षात येतं का? स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थालाच त्या ठिकाणी मिथ्या म्हणतात का? हे आपल्या लक्षात येतं. आता तरी आलं का नाही? आहे की नाही? मग तो कसा आहे? सद आहे का असद आहे का सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे का? त्या सदसद विलक्षण अनिर्वचनीय शब्दाची शक्ती मिथ्या अशी आहे का? मिथ्या शब्द त्याचा पर्यायवाची आहे. पर्याय हे आपल्याला कसं लक्षात आलं? आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं. म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे जीव जाईपर्यंत लक्षात आलं, आहे की नाही? जीव जाईपर्यंत म्हणजे चांगल्या प्रकाराने. जीव जाईपर्यंत म्हणजे जीवत्व जाईपर्यंत तर लक्षात घ्यायचंच नाही, आहे की नाही? का जीवत्व जाईपर्यंतच लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं. खरं कधी लक्षात येईल? जीव जाईल तेव्हा का जीवत्व जाईल तेव्हा? जीवत्व जाईल, जीव दशा जाईल तेव्हा. जीव गेला, जीव तर जातच असतो ह्या देहातून त्या देहातून दुसऱ्या देहात गेला. न लगे देवा देव सहजच जाणार. जीव देवा लागतो काय? तो सहजच काय आहे? जाणारच आहे. पुढं काय आहे? फार सुंदर अभंग आहे. न लगे जीव द्यावा सहजेची जाणार. खरं जीव जाण्यात पुरुषार्थ आहे का जीवत्व घालवण्यात पुरुषार्थ आहे? जीवत्व घालवण्यात पुरुषार्थ. आपण जीव देण्यासाठी इथं आलेलं आहे का जीव घेण्यासाठी आलेलं आहे? म्हणायचं झालं तर घेण्यासाठी आलेलं आहे. निश्चलदाजींचा पक्का जीव घेण्यासाठी आपण इथं आलेलं आहे. पण त्यांचा जीव घ्या, पण आपलं जीवत्व गेलं पाहिजे, आहे की नाही? जीव घ्या पण निश्चलदाजी तयारच आहे. शतकानुशतकं त्यांनी करून ठेवले आपल्यासाठी, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी. पण या ठिकाणी आपल्याला काय कळलं पाहिजे? सर्व जगत मिथ्या आहे. त्याच्यामध्ये मिथ्या शब्दाची जी शक्ती आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे. सर्व जगत मिथ्या आहे. आता मिथ्या आहे पण मिथ्या पदार्थाला अधिष्ठान पाहिजे की नाही, आहे की नाही? का अधिष्ठाना वाचून मिथ्या पदार्थ भासतो का? अधिष्ठाना वाचून भासत नाही का? निरधिष्ठान भ्रमच होत नाही. अधिष्ठान नसलं तर भ्रमच होत नाही, निरधिष्ठान भ्रमच होत नाही. मग याचा अर्थ जगत मिथ्या आहे, पण मिथ्या जगताचं अधिष्ठान कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मिथ्या जगताचं अधिष्ठान कोण आहे? आत्ताच आपण पाहिलं काल. मिथ्या जगताचं अधिष्ठान कोण आहे? अज्ञान, आत्मा. कोण आहे? आत्मा, आहे की नाही? मिथ्या जगताचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आत्मा म्हणजे कोणाचं स्वरूप आहे? गोविंदरावचं का आपलं स्वतःचं आहे?
आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तर ते इतकं म्हणायला नाही पाहिजे, पण आता हे सगळ्या गोष्टीची जागृती कधी कधी आपण त्याचा बारीक विचार करत नाही, म्हणून सगळ्या प्रक्रिया उपस्थित पाहिजे, आहे की नाही. मग आता सांगतात सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. जगत कल्पित आहे, पण कोणाच्या अधिष्ठानावर कल्पित आहे? आत्म्याच्या अधिष्ठानावर कल्पित आहे. आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. जो जगत पाहतो तो सुद्धा कोण आहे? आत्माच. म्हणजे आत्माच जगत अध्यासाचा कोण आहे? द्रष्टा आहे, असं त्याचं उत्तर दिलं. स्पष्टीकरण जे आहे त्याचं निरूपण, कथन, जसं प्रतीतीला आलं तसं त्याचं कथन करणं, याला काय म्हणतात? जसं प्रतीती येते, जसं भान होतं त्याचं तसं निरूपण किंवा कथन करणं, याला वेदांतामध्ये काय पारिभाषिक नाव आहे? ख्याती. शाबास. काय नाव आहे बरं? आता सांगितल्यावर तरी लक्षात आलं ना, त्याला काय म्हणतात? ख्याती. आणि अशा प्रकारे ही वेदांताची सत्ख्याती कशी सांगायची हे चाललेलं आहे, ऐके नाही. कोणती ख्याती चालली? अनिर्वचनीय ख्याती. सत्ख्याती कोणाची आहे? रामानुजाचार्य. हे सगळ्या गोष्टी आपण वारंवार जेव्हा चिंतन करतो, आपण घरी जाऊन ह्या सगळ्या शब्द डोळ्यापुढं आणलं पाहिजे. ते शब्द जरी ख्याती जरी शब्द आला तर अर्थ लक्षात येत नाही, तो पाहिला पाहिजे. बाजूला पुस्तक केल्यावर पुन्हा डोळे झाकून पुन्हा आपल्या लक्षात आहे की नाही पाहिलं पाहिजे. आपल्या बुद्धीतून कधी कधी परत जाऊ शकतं, परत पाहिलं पाहिजे. दुसऱ्याची बोललं पाहिजे, दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. असं जर सारखं सारखं केलं तर आपल्याला जसं घट म्हटल्यावर लगेच डोळ्यापुढे येतं की नाही बारीक गळ्याचं मातीचं बनवलेलं भांडं, तसं मिथ्या म्हणलं की सदसद विलक्षण अनिर्वचनीय बाधयोग्य स्वरूपवान, असं आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. ते एकाच वेळेला येईल का आपल्याला? आपल्याला हे अनंत जन्माचे याचे संस्कार नाहीत, आहे की नाही. हे केवळ ज्ञानोबा यांची असीम कृपा आहे, म्हणून आपल्याला हे वेदांताचं चिंतन घडत आहे. नाही तर याला पाहिजे गिरवान भारती, अत्यंत कठीण अशी संस्कृत भाषा, ते तिच्यातही कळत नाही. त्याला न्याय शिकलं पाहिजे, व्याकरण चांगलं शिकलं पाहिजे, मग ते सूत्रग्रंथ शिकलं पाहिजे. तेव्हा या गोष्टींचा आपल्याला थोडा थोडा उलगडा होतो. आणि ते काहीच न शिकता आपल्याला हे इतक्यात समजावून आपल्या बोलीमध्ये हे सांगतात, तेव्हा आपण खूपच तत्परतेने हे ऐकून घेतलं पाहिजे. कारण संतांचं हृदय द्रवीभूत होऊन तुमच्या आमच्यासाठी ह्या रूपाने एक प्रकारचं प्रगट झालेले, अभिव्यक्त झालेले, आणि आपल्यावर ते अगदी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी सुसज्ज झाले. फक्त आपण त्याचं जे त्यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण ते आपण फक्त आपल्या बुद्धीवर आरूढ करून घ्यायचे, दुसरं काही करायचं नाही. नाहीतर त्या संस्कृत भाषेचं परवा कसं सांगितलं, सिंहाच्या गुहेत जायचं आणि सिंहाच्या मिशा उपटणे इतक्या अवघड हे वेदांताचं चिंतन आहे. पण यांनी आपल्याला करतला मलकवत करून ठेवलेलं आहे. म्हणून आणि हे जर आपण घ्यायला नाही लागलो तर मग काय, आपल्यासारखा अभागी आपणच आहे. लोह परिसाशी रुसले, सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. असे हे जरी शब्द आहेत, आपल्याला असं नुसतं जगत मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे, जीव ब्रह्माहून भिन्न नाही, असं नुसतं वाचनी म्हणल्याने काय होणार आहे? आपल्याला हे सगळं जगत मिथ्या आहे म्हणजे स्वप्नाप्रमाणे आहे, रज्जू सर्पाप्रमाणे आहे, आपलं गेलं की नाही त्याच्याविषयी सत्यत्वबुद्धी गेली का नाही हे पाहायला पाहिजे, आहे की नाही. ब्रह्मसत्य आहे, ह्या सगळ्या जगताचं अधिष्ठानच सत्य आहे, ते त्रिकाला बाधित आहे, त्याच्यावर या बाकीच्या वस्तू आगमापायी आहे, येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. आणि मी जो आहे तो अखंड चैतन्य आहे, त्याच्यामध्ये कोणता देश नाही, काल नाही, वस्तू नाही, शरीर नाही, व्यष्टी नाही, समष्टी नाही. अशा प्रकारचं चिंतन आपण जर केलं आणि त्या गोष्टी हळूहळू आपल्या बुद्धीवर आरूढ व्हायला लागल्या, संतांची कृपा, आपल्या अंतकरणाची कृपा, ईश्वराची कृपा, शास्त्राची कृपा, ह्या सगळ्या गुरुची कृपा, ह्या सगळ्या कृपा एकीभूत जर झाल्या तर काय आहे, आपल्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग. आणि त्याच्यासाठीच आपला एवढा उटारेटा चाललेलाच आहे. बरं, असं हे जे प्रयत्न आपले चाललेत, हे प्रयत्न जर आपण यथार्थ रीतीनं आपल्या गंतव्यस्थानापर्यंत ध्येयापर्यंत पोचवले नाही तर आपलं काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. मी दोन्हीकडे तुकाराम महाराज ग्रस्त आश्रमात राहिले, संसार पण केला, परमार्थ पण केला, दोन्ही मला व्यवस्थित करता आलं असं म्हणतात. ते खरं तर तेच म्हणतात की काय, धन्य भाया ऐशा नारी घरी दारी नांदती, चोरोनिया तुझपाशी येती त्याशी न कळता. ग्रस्ताश्रमातला दोही ठाई
ठाई समाधान समकठीण बहुतांशी. दोन्हीकडे समाधान करणं हे अवघड गोष्ट आहे, परंतु त्या अशा कोणीतरी ग्रस्ताश्रमातल्या धन्यश्री आहेत की त्या घरी दारी नांदती, बाहेरचा व्यवहारही करतात आणि परमात्म्याचा आनंदही घेतात. वास्तविक स्थिती अशी तुकाराम महाराज सांगतात, दोही पेवावरी ठेवी जाता हात होय अपघात शरीराचा. खरं तर जो काही विशेष जिज्ञासू आहे तर त्यांनी त्या सांगितलं की संसार परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नगडे त्याशी, अशी स्थिती आहे. म्हणून आणि आपली स्थिती कशी होईल माहिती आहे का, तर आपल्याला काय दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात असं आपण म्हणलो, म्हणून एका पेवावरचा हात आपण सोडला आहे की नाही, आणि आज एका पेवावरचा सोडला पण दुसऱ्या पेवावरचा तरी कुठं दगट्ट पकडला आहे. मग असं झाल्यावर आपली स्थिती काय आहे, आपली स्थिती धोबिका कुत्ता न घरका न घाटका अशी स्थिती होईल. हां, आगात मागात सर्व संसारू आडवीत येतसे अनिवारू आणि पुढा तो घोरू न येशी घेऊ. हा संसार सगळा आडवायला येतो, त्याचा प्रतिबंध दूर करण्याचा आपण भरपूर प्रयत्न केला आणि पुढं जो असणारा परमात्मा तोही आपल्याला जर घेता आला नाही तर काय आपल्यासारखे अभागी आपणच आहोत. म्हणून या ठिकाणी आता आपल्याला लढा नाही तर मरा, दुसरा काहीही उपाय नाही. तेव्हा ह्या सगळ्या चिंतन याच्यासाठी चाललं की या सगळ्या गोष्टी असं कधी कधी काही लोक म्हणतात आमच्या वर्गात काही मुलं हुशार आहेत, त्यांना चांगली उत्तरं देता येतात, पहिला नंबर दुसरा नंबर, आणि त्यांना वाटतं की आपला 38वा नंबर म्हणजे आपला याचा विशेष संबंध नाही, आपला संबंध फक्त पास होण्यापुरता आहे. असं नाही, इथं 38 मार्कावाल्यालाही काय करायचे, भाऊबंधनातून तरुणच जायचे आणि पहिल्या नंबरवाल्याला सुद्धा तरुणच जायचा. ह्याच्यासाठी मार्कासाठी आहे का आपल्याला खरे मार्क मिळवायचे, खरा विजय कुठं मिळवायचा, अविद्येवर मिळवायचा, त्याच्यासाठी हे सर्व चाललं. असं समजून जर आपण बारकाईनं अंतर्मुख चिंतन केलं तर मार्क सहजच पडतात. आता जर ज्याला आत्मस्वरूपाकडे जायचं त्याला ह्या शब्दांची ओळख व्हायला काय विशेष आहे, आणि शब्दाची ओळख झाल्यावर परीक्षा काय आहे त्याला. म्हणून आपलं जे मुख्य ध्येय ते परीक्षा हे नसलं पाहिजे, परीक्षार्थी नाही. आपण काय हे परीक्षार्थी का विद्यार्थी आहे, विद्यार्थी. आणि ती विद्या म्हणजे परोक्ष विद्या संपादन करायची का अपरोक्ष विद्या संपादन करायची. अपरोक्ष विद्याचे आपण स्नातक आहे की नाही, त्याचे आपण विद्यार्थी. म्हणून ही गोष्ट आपण सारखी मनी मानसी ही काही नित्य निरंतर जागृत जर आपण ठेवली तर ह्या गोष्टी काहीच नाही. आणि हा जो आपल्याला चिंतनाचा जो काही काळ प्राप्त झालेला आहे हा काळ पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणजे कोणाचं एखाद्याचं भाग्यविशेष उदयाला आलं तर त्याला येतं, नाही तर आजची वेळ गेली ती उद्या येणारच आहे असं कधीही सांगता येत नाही. दररोज उगवणारा दिवस जो आहे, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मना सांगतो विचार नित्य नवा दिस. हां, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. दररोज आपल्याला नित्य नवीन जागृती आली पाहिजे. काल मला मिथ्यात्व कळालं नव्हतं, आज मला मिथ्यात्व कळालं. आता दुसऱ्या दिवशी वाटलं पाहिजे की आज ते कालच्यापेक्षा मिथ्यात्व अधिक दृढ झालं, आज तर ते मिथ्यात्व अधिकच दृढ झालं. असं दर दिवस प्रतिदिवस आपल्याला नित्य नवा दिस जागृतीचा. आणि हे करण्यासाठी काय पाहिजे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मनाला हत्तीवरचा तो माहूत जसा हातात अंकुश ठेवतो आणि त्या हत्तीला वाटेल त्या रस्त्याने वळवतो, त्याप्रमाणे आपल्याला सहजच वाटलं की जगदाध्याचा द्रष्टा कोण हे तर मी घरीच परिच्छेद वाचूनही मला कळते, आज नाही गेलं तर चालेल आहे की नाही. याच्यामध्ये काय आहे, आज तर त्याच्यामध्ये 3 भावांचीच गोष्ट आहे, आदृष्टी काय तर्कदृष्टी आणि तत्वदृष्टी. ते 3 भावांचा त्यात पाठात गेलं तरी 2 किलोमीटर जाऊन हेच ऐकावं लागणार आहे, हे तर मला घरीच कळतंय आहे की नाही. तर याला म्हणतात की आपल्या ठिकाणी असणारा प्रमाद, असावधानता. तर ही कोणत्याही प्रकाराने न करता आपण जर याच्यामध्ये रस घेतला तर काय, कालच सांगितलं ना, आळस काय येतो, अलस. कारण काय अरस ऐक ना, त्याच्यामध्ये रस नाही. मग रस याच्यात नाही, मग कुठे रस त्यात आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे रस त्यात आहे, रस त्यात नाही, रस ह्यात आहे की नाही. काय त्यांनी लिहिलं श्रुतीमध्ये एक वचन आहे, रसो वै सहा परमात्मा रसरूप आहे. म्हणून याच्यामध्ये आपण एक दिव्य अलौकिक अशा प्रकारची आनंदाची अनुभूती ती घेण्यासाठी जर आपण कटिबद्ध झालो, सज्ज झालो तर ह्या शब्दांच्या शक्ती आपल्याला कळत चालणार आहे.
चिंतन हे चाललं आहे का मिथ्या जगत आहे, मिथ्या जगताचा द्रष्टा हा सुद्धा तुझा आत्माच आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सांगतात. आता प्रथम तुझ्या समजुतीकरता कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे दोन प्रकारचे असते असे आम्ही म्हणतो. आता ते म्हणतात ना, आत्माच काय आहे, द्रष्टा आहे, आणि आत्माच काय आहे, अधिष्ठान पण आत्माच आहे, आधार पण आत्माच आहे, अधिष्ठान पण आत्माच आहे आणि द्रष्टा पण आत्माच आहे. ते म्हणतात आता तुला मी सांगतो हे कसं आहे ते, तर तुझी समजूत झाली पाहिजे ना. आता जे सांगतो हे सांगण्यात आमचं तात्पर्य नाही, पण तुला समजून यावं म्हणून स्थूलमानाने आम्ही असं सांगतो की व्यवहारामध्ये दोन प्रकारचं अधिष्ठान असतं असं सांगतात. अधिष्ठान जड व चेतन असे दोन प्रकारचे असते. आता का म्हणतात, तुझ्या समजुतीकरता शब्द वापरल्यामुळं आम्ही याच्यातून काय झालो, सुटलो, एका आक्षेपातून सुटलो. अधिष्ठान आतापर्यंत काय चिंतन केलं, अधिष्ठान चेतन असतं का जड असतं? अधिष्ठान काय असतं, नेहमी चेतनच असतं. जड जडाला कधीही अधिष्ठान नसतं. आणि आता पुन्हा काय सांगतात, अधिष्ठान दोन प्रकारचं असतं. म्हणजे कधी कधी याचा अर्थ काय झाला, चेतन पण अधिष्ठान होऊ शकतं आणि जड पण अधिष्ठान होऊ शकतं, असा अर्थ झाला की नाही. पण ते म्हणतात तू पुढे जाऊन आम्हाला आमच्याच डोक्यावर हात ठेवतील, आहे की नाही. अरे बाबा, तुला समजण्यासाठी आम्ही सांगतो की अधिष्ठान दोन प्रकारचं असतं. म्हणजे व्यवहारामध्ये अशी गोष्ट दिसून येते की अधिष्ठान दोन प्रकारचं, एक चेतन अधिष्ठान आणि एक जड अधिष्ठान. त्यात ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो, आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. ते चेतन अधिष्ठानच द्रष्टा असते. आता ते म्हणतात दोन प्रकारचे अधिष्ठान सांगितले, कोणती, चेतन आणि जड. जर एखाद्या पदार्थाचा अधिष्ठान जड असेल तर त्याला पाहण्यासाठी त्या जड अधिष्ठान आणि त्या जड अधिष्ठानावर भासलेला पदार्थ ह्या दोघांना पाहण्यासाठी तिसरा कोणता तरी पदार्थ किंवा व्यक्ती असावी लागते. पण जर अधिष्ठान चेतन असेल तर ते चेतनच अधिष्ठान, त्याच्यावर असणारा जो काही अध्यस्त किंवा कल्पित पदार्थ त्या अधिष्ठानावर असणारा, ह्या दोघांना पाहण्यासाठी तिसऱ्या पदार्थाची गरज किंवा तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही. ते चेतन असणारं अधिष्ठान, त्या अधिष्ठानावरच तो भ्रम भासतो आणि त्याचं ज्ञानही कोणाला होतं, त्याचं द्रष्टासुद्धा कोण असतो, तोच असतो असं सांगतात. आता पुढे उदाहरण देऊन सांगतील. पुन्हा पहा, ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. अधिष्ठान जड असलं का पाहणारा द्रष्टा काय असला पाहिजे, दुसरा असला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. जर अधिष्ठान चेतन असलं तर ते चेतन अधिष्ठानच त्या दृश्याला पाहतं, त्याला दुसरा द्रष्टा असण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे आता बघा उदाहरण सांग, तुम्ही नुसतं नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी तुम्ही लगेच सांगितलं म्हणून आम्ही ऐकू का? आम्हाला व्यवहारातला अनुभव तरी सांगा, एखादी युक्ती तरी सांगा, त्याला प्रमाण तरी सांगा, आहे की नाही. तर ते म्हणतात ज्याप्रमाणे त्याला युक्ती किंवा उपपत्ती, त्याला दृष्टांत, त्याची कारण मीमांसा या ठिकाणी सांगतात. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. आता सांगा, स्वप्नस्थ पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे? बरोबर ना, अंतःकरण वृत्त्युपहित किंवा अविद्यावृत्त्युपहित साक्षी चैतन्य, आहे की नाही. अविद्या, कारण काय, खोट्या पदार्थांना जेव्हा साक्षी प्रकाशन करतो त्या खोट्या पदार्थांना काय म्हणतात, साक्षी भाष्य असं म्हणतात. म्हणजे साक्षी कोणत्या वृत्तीद्वारा प्रकाशन करतो? अविद्यावृत्तीद्वारा. जागृतीतले पदार्थांचं जेव्हा प्रकाशन होतं तेव्हा साक्षीच प्रकाशन करतो की नाही, मग ते कोणत्याद्वारा करतो? अंतःकरण वृत्तीद्वारा, आहे की नाही. म्हणजे साक्षी जेव्हा अंतःकरण वृत्तीद्वारा त्या पदार्थांचं प्रकाशन करतो त्या पदार्थांना या ठिकाणी काय म्हणतात, प्रमातृभाष्य असं म्हणतात. प्रमाता अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्या पदार्थांचं प्रकाशन करतो म्हणजे साक्षी चैतन्य. त्या ठिकाणी साक्षी चैतन्य ह्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा ज्या पदार्थांचं प्रकाशन करतं त्या पदार्थांना व्यावहारिक पदार्थ असं म्हणतात. आणि साक्षी ज्या वेळेला अविद्यावृत्तीच्या द्वारा
त्या पदार्थांचं प्रकाशन करतो त्या पदार्थांना मिथ्या पदार्थ असं म्हणतात किंवा त्यांना प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ म्हणतात. आणि अंतःकरण वृत्तीच्या द्वारा जेवढं प्रकाशन केलं जातं त्या पदार्थांना काय म्हणतात, आपलं प्रमातृ भाष्य असं किंवा व्यावहारिक सत्तावान पदार्थ असं म्हणतात. ठीक आहे ना. जर तुम्हाला वाटलं की विषय तर कळला, पण आता आपली बुद्धी कधी कधी माणसाला काय एखादा विषय जर जड असेल तो कळतो पण, आणि त्यावेळेला काय होतं, आता पुढं बुद्धी आपली ग्रहण करत नाही, त्यावेळेला खुशाला एक बोट वर करत जायचं, म्हणजे आता पाठ थांबवा. आणि ते पण असं नाही का बा आपण एकट्याने केल्यावर बाकीच्यांचे नुकसान होईल, असं सुद्धा काही नाही, त्यांचा पण फायदाच आहे. ऐके म्हणून आपण काय कोणी जरी वर केलं तरी चालेल, पण बा आत्तापर्यंतचा विषय आम्हाला कळलेला आहे. नाही तर काही लोकांना उगीच वाटतं की बाबा आपल्याला पाप लागेल, बाकीच्यांचे नुकसान, असं काही नाही. ते उद्या करतील, आपल्या बरोबर जायचं आहे ना. समगच्छध्वम समवदध्वम समवो मनांशी जानताम. आपला वेद सांगतो की आपले सगळ्यांचे पाऊल, म्हणून या ठिकाणी असं पाहिजे समगच्छध्वम. याचा दावा पाय पुढं पडला की सगळ्यांचा काय पडला पाहिजे, डावात पाय पडला पाहिजे. सगळे जेव्हा आपण एकत्र शिकतो तेव्हा सगळे समगच्छध्वम, सर्वांचं बरोबर चालणं झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला बोलतो आपण तेव्हा समवदध्वम, सगळ्यांचा म्हटलं की सदसद विलक्षण अनिर्वचनीय, का सगळ्यांचा एकच शब्द आला पाहिजे, कोणता, मिथ्या. ऐका, तो पण एकाच्याच तोंडातून आला. सम काय, आता हे किती सोपं होतं की नाही. त्यांचा काय शब्द आला पाहिजे, समवदध्वम, सगळ्यांचा मिथ्या असा शब्द आला पाहिजे. तर एखाद्याला वाटतं की आज आहे ना मला ह्या शंकासारखी होती का मिथ्या पदार्थाचा द्रष्टा कोण. तर विचारलं शंका काय आहे, तर सगळ्यांच्या मनात काय आहे. एकाने जरी सांगितलं तर सगळे म्हणतात आम्हालाही काय वाटत होतं, तेच वाटत होतं. समूह मनांशी जानताम. अशा प्रकारचं जर चिंतन केलं तर मग आपण सगळे एकमेकाला काय करू, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. आपण एकटा असलं तर त्याचं चिंतन करू, आहे की नाही. जर एकटा कोणी मिळाला तर त्याला तेच कथन करू, आणि अनेक जण असले तर त्याचंच एकमेकाला प्रबोधन करणं, याला म्हणतात एतद एकपरत्वमचं. आणि हेच आपलं जीवनातलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. तर याला म्हणतात ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. याला ब्रह्माभ्यास असं नाव आहे. तो ब्रह्माभ्यासाचे आपण काय आहे, अभ्यास करणारे साधक आहोत. म्हणून सांगतात की केवळ चेतन अधिष्ठान असल्यावर दुसऱ्या द्रष्ट्याची गरज नाही, तिसरा द्रष्टा लागत नाही. आणि जड अधिष्ठान असलं तर मात्र तिसरा द्रष्टा लागतो असं सांगितलं. आणि त्यासाठी उदाहरण कोणाचं देतात, स्वप्नाचं उदाहरण पहिल्यांदा देतात. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. स्वप्नाचे म्हणजे स्वप्नातले जेवढे पदार्थ आहे त्यांचं अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे की नाही. साक्षी चैतन्यच आहे की नाही. कोणतं साक्षी चैतन्य, अविद्या उपहित साक्षी चैतन्य, बरं ना, किंवा अविद्यावृत्त्युपहित साक्षी चैतन्य हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि त्या स्वप्नातल्या पदार्थाला पाहतंय कोण, साक्षी चैतन्यच पाहतं. पण कोणत्या वृत्तीच्या द्वारा पाहतं, अविद्यावृत्तीच्या द्वारा त्याचं ते काय करतं, द्रष्टा होतं, आहे की नाही, किंवा त्याचं प्रकाशन करतं. साक्षी साक्षात प्रकाशन करीत नाही, कारण तो असंग निर्विकार आहे. साक्षी प्रकाशन करतो पण कोणाच्या तरी द्वारा. तर स्वप्नातल्या पदार्थाचं प्रकाशन जेव्हा साक्षी करतो ते कोणत्या वृत्तीच्या द्वारा करतो, अविद्या वृत्तीच्या द्वारा करतो. मग अधिष्ठान कोण आहे, साक्षी. आणि द्रष्टा कोण आहे, साक्षी. कारण ते चेतन, ते काय आहे, चे अधिष्ठान आहे. पण कोणतं अधिष्ठान आहे, चेतन अधिष्ठान आहे. तिथं तिसऱ्याची गरज आहे का, नाही. आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. दुसरा दृष्टांत असा की, अजून एक दृष्टांत सांगतात, कारण स्वप्नाचा दृष्टांत लवकर लक्षात येत नाही. ज्या वेळेला लक्षात येतो त्यावेळेला तो मनुष्य काय होतो, खरा स्वप्नाचा दृष्टांत लक्षात येतो तेव्हा ते सगळे निकष कोणाला लागतात, जागृतीला. मग त्यावेळेला जागृतीच काय होऊन जाते, स्वप्नतुल्य होऊन जाते. आणि मग त्याला पुढं काय करायचं राहतं, काम नाही झालो पाही रिकामा. तो मनुष्य जीवनमुक्तच होऊन जातो, आहे की नाही. आणि तो जर आपल्याला दृष्टांत सांगितला तर लवकर लक्षात येत नाही. म्हणून आता दुसरा दृष्टांत सांगतात. दुसरा दृष्टांत असा की, जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणी चेतन मनुष्य लागतो. परंतु चेतन मनुष्यच जर गावं लागला तर त्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळे ऐकू शकतो. त्यास अन्य चेतन पुरुषाची आवश्यकता असतेच असे नाही. आता बघा,
एखादा मृदंग पडलेला आहे आणि त्याच्यावर जर एखाद्याने खडा टाकला तर तो खडा टाकल्यानंतर ध्वनी होतो की नाही, पण तो ध्वनी ऐकण्यासाठी मृदंग आणि खडा हे दोन पदार्थ आहे, त्याच्यापासून उत्पन्न झालेला कोण आहे ध्वनी, पण तो ऐकण्यासाठी तिसरा चेतन मनुष्य असला पाहिजे की नाही, त्याचा द्रष्टा तिथं लागेल. परंतु ते म्हणतात असे, एखादा मनुष्य गायनच करायला लागला म्हणजे त्या गायन कलेचा आधार किंवा अधिष्ठान कोण आहे तोच, आहे की नाही. आणि गायन कोणावर आहे, गायन कोणावर अवलंबून आहे, आधी कोण आहे गायन आणि आधार कोण आहे तो काय गायक, आहे की नाही. मग आता तिथं कोणीच नाही त्याच्या हॉलमध्ये आणि तो सारखाच गुणगुण करतो. आता पण तो ते गुणगुण ऐकायला कोण आहे तिथं, तोच स्वतः आहे, कारण तो कसा आहे चेतन. म्हणजे चेतन अधिष्ठान असेल तर तो गायन करणारा जो आहे त्याला दुसरा कोणी ऐकायला पाहिजे का ते गाणं ऐकायला, गरज नाही, तोच अधिष्ठान आहे आणि तोच त्याचा काय आहे पाहणारा किंवा ऐकणारा आहे. म्हणजे जेव्हा जड अधिष्ठान असतं त्यावेळेला, बरोबर ना, त्यावेळेला त्याला जाणणारा पाहणारा तिसरा लागतो. परंतु चेतन अधिष्ठान असेल तर त्याला पाहणारा तिसऱ्या व्यक्तीची किंवा पदार्थाची आवश्यकता नाही. ही गोष्ट आपल्याला चांगली कळली ना. बघा वाचू ना पुढं आता. दुसरा दृष्टांत असा की जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणी चेतन लागतो. परंतु चेतन मनुष्य जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळे ऐकू शकतो, त्यास अन्य चेतन पुरुषाची आवश्यकता असतेच असे नाही. त्याप्रमाणे आता हे गोष्ट कशासाठी सांगितली, दृष्टांत म्हणून सांगितली. आता काय सांगायचं आहे, दार्ष्टांतिक, ऐक नाही, त्या दार्ष्टांतिक किंवा सिद्धांतामध्ये सांगतात. त्याचप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या मिथ्या जगतास पाहणारा अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा आत्माच आहे. आता म्हणतात हे झाला दृष्टांत. त्याप्रमाणे हे जे तुझं जे आत्मचैतन्य आहे किंवा चैतन्यरूप असणारा जो आत्मा आहे त्याच्यावरच हे मिथ्या जगत भासत आहे. तेव्हा ह्या मिथ्या जगताला पाहणारा कोण आहे, तुझा आत्माच आहे किंवा साक्षी चैतन्यच आहे. कुटस्थ, साक्षी, प्रत्येगात्मा, अंतरात्मा, आत्मा, संवित अशी त्याची काय आहे नावं. म्हणजे या ठिकाणी कोण पाहतं, ह्या तुझ्या आत्मस्वरूपावर आध्यस्थ असणाऱ्या जगताचा द्रष्टा कोण आहे, तुझा आत्माच आहे. पण कसं ह्या मिथ्या जगताला पाहतो, तिथं दुसऱ्या पाहणाऱ्याची गरज नाही असं तुम्ही म्हणता. परंतु तो कसा पाहतो, तर त्याला साक्षात पाहतो का, साक्षी आत्मा हा साक्षात त्या मिथ्या जगताला पाहतो का, नाही, तो कशाच्या तरी वृत्तीद्वारा पाहतो. वृत्तीद्वारा पाहतो म्हणजे कसं तर ज्या वेळेला स्वप्नातल्या पदार्थांना पाहतो त्यावेळेला कोणत्या वृत्तीद्वारा पाहतो, अविद्या वृत्तीद्वारा पाहतो. आणि जागृतीतल्या पदार्थांना पाहतो तेव्हा कोणत्या वृत्तीद्वारा, अंतःकरण वृत्तीद्वारा पाहतो. म्हणजे साक्षी स्वप्नातलं प्रकाशन करतो, स्वप्नस्थ पदार्थाचं साक्षी प्रकाशन करतो का जागृतीत असणाऱ्या पदार्थाचं साक्षी प्रकाशन करतो. दोन्ही अवस्थाच्या जेवढे पदार्थ भासतात सगळ्यांचं प्रकाशन साक्षीच करतो. फक्त काय एका ठिकाणी आहे म्हणजे स्वप्नातल्या पदार्थामध्ये आहे अविद्यावृत्ती आणि जागृतीतल्या पदार्थामध्ये अंतःकरण वृत्ती. आता एखाद्या माणसाला स्वतः जागृत असतानाच मंद अंधकारामध्ये, स्वप्नामध्ये मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो की नाही, मग त्यावेळेला त्या सर्पाचं ज्ञान कोणाला झालं, साक्षीलाच झालं की नाही. मग साक्षीला झालं आणि जागृत अवस्थेमध्ये झालं, बरोबर आहे ना, जागृत अवस्थेमध्ये झालं. मग जागृत अवस्थेमध्ये साक्षी ज्या वेळेला भ्रमातल्या रज्जू सर्प, शुक्तिका, रजत किंवा स्वप्नस्थ पदार्थ यांचं जे नाही, आपलं स्वप्नस्थ पदार्थ नाही, जागृतीमध्ये भ्रमात्मक पदार्थ आहे की नाही, भ्रमात दिसलेल्या पदार्थांचं साक्षी जेव्हा प्रकाशन करतो त्यावेळेला ते कोणत्या वृत्तीद्वारा करतो, अविद्यावृत्तीद्वारा करतो. भ्रमातल्या पदार्थ जसे तुम्हाला स्वप्नस्थ पदार्थाला अविद्यावृत्ती आहे तर कारण का, जे ज्ञान बाधित होतं ना, व्यवहारात जे ज्ञान बाधित होतं सत्य ठरत नाही. असं रज्जूवर भासलेला सर्प बाधित ठरतो का, रज्जूवर भासलेला सर्प तो बाधित ठरतो का, बाधित ठरतो. मग त्याला सत्य म्हणता येईल का. व्यवहारात ज्या पदार्थ काय असतात, व्यवहारात ज्यांचा बाध होत नाही त्या पदार्थांना आपण सत्य असं म्हणतो. आणि व्यवहारात ज्या पदार्थांचा बाध होतो त्याला आपण काय म्हणतो, मिथ्या म्हणतो. स्वप्नस्थ पदार्थाचा व्यवहारात जागृत आल्यावर बाध होतो की नाही, होतो. आणि रज्जूवर भासलेल्या सर्पाचा जेव्हा रज्जूचं अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा बाध होतो की नाही, मग ते पदार्थ सत्य म्हणता येतील का,
ते पदार्थ असत्य म्हणता येतील का? ते पदार्थ सदसद म्हणता येतील का? ते पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीय म्हणता येतील का? म्हणता येतील. मग जेवढे भ्रमातले पदार्थ असो, स्वप्नातले पदार्थ असो, ते सगळे पदार्थ किंवा आपण मनोरथ करीत असतो, मी इकडं गेलो तिकडं गेलो असं मिळवलं, मग नंतर असं झालं, मी पंतप्रधान झालो, हे सगळं अंतःकरणवृत्तीच करते की नाही? परंतु जागं झाल्यावर त्याचं होतं का बळे उडाला माझा घोडा, असं होतं की नाही? मग याचा अर्थ सगळं प्रकाशन कशाने चालले? अविद्यावृत्तीद्वारा चाललेले. खरं जर पाहिलं तर मनोरथाचं जे चालले सगळं जागृतीमध्ये चालले की नाही, अंतःकरणवृत्तीद्वारा चालले की नाही? पण त्याचा बाद होतो का? खरे ठरतात. मग जेवढे बाधित पदार्थ आहे तेवढे काय आहेत? तेवढे साक्षी अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशित करतो, असा त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे ना? म्हणून भ्रमातल्या पदार्थांचं प्रकाशन साक्षी करतो, पण कशाच्या द्वारा? अविद्यावृत्तीद्वारा. जागृतीतल्या पदार्थाचं प्रकाशन साक्षी करतो, पण कोणत्या वृत्तीद्वारा? अंतःकरण वृत्तीद्वारा. बरोबर आहे ना? हे चांगलं लक्षात आलं ना? बघा आता, त्याचप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या मिथ्या जगतास पाहणारा अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा आत्माच आहे. झालं का? पण ते म्हणतात मग काय झाले आता? दोन अधिष्ठानं झाली. कोणती? मिथ्या पदार्थ, स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करणारा, बरोबर ना, आत्मा, आणि एक कोणता? जागृतीतल्या अंतःकरण वृत्तीद्वारा प्रकाशन करणारा आत्मा. मग ही दोन अधिष्ठानं झाली का नाही दोघांची? असं तुम्हाला कदाचित वाटेल. वाटणं साहजिक आहे की नाही? मागं एकदा सांगितलं होतं दोन अधिष्ठानं. या ठिकाणी माणसाला काय वाटतं? दोन आहे. कोणतं? रज्जुपहित चैतन्य वेगळं आणि अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य वेगळं. का चैतन्य एकच आहे? का त्याला समजून सांगण्यासाठी सांगितलं? का समजून सांगण्यासाठी उपाधी सांगितली? का उपाधी सांगितली नसतं तर सांगताच आलं नसतं? नाईलाज म्हणून सांगितली? का सांगण्यात तात्पर्य होतं? का वक्त्याचा अभिप्राय तो होता? दोन्हीही नव्हतं. आहे की नाही? मग तिथं जाऊन पुढे जाऊन त्याला काय सांगितलं? रज्जुपहित चैतन्य सर्पाचं आधी आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान. रज्जुपहित चैतन्य सर्पाचं अधिष्ठान मानणं चांगलं आहे का अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य हेच त्या सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान मानणं चांगलं आहे? हां, मग दोन अधिष्ठानं मानणं चांगलं आहे का एकच अधिष्ठान मानणं चांगलं आहे? का एकच अधिष्ठान आहे खरं? आणि मग कशाला अगोदर दोन म्हणले? तुझा समजावून सांगण्यासाठी. आम्ही म्हणतो तुझं बरं करावं तर तूच आमच्या डोक्यावर काय करतो? पुन्हा हात ठेवतो. म्हणून ते श्रीगुरु सावधानपणे त्याला बोलतात की पण म्हणजे आम्ही काय सांगितलं? अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा तुझा आत्माच सर्वांचा द्रष्टा आहे हे सांगत असताना आम्ही दोन अधिष्ठानाची कल्पना सांगितली, एक जड अधिष्ठान आणि एक चेतन अधिष्ठान. पण हे जरी आम्ही सांगितलं असलं तरी पण ही दोन अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुतीकरता सांगितली आहे, आम्हाला सांगण्यात तात्पर्य नाही. तुला आता समजायला लागलं की नाही? त्याच्यासाठी की एक अधिष्ठान एका ठिकाणी दुसऱ्याची गरज असते आणि मिथ्या पदार्थ असतील तर त्याच्या ठिकाणी ते दुसऱ्या अधिष्ठानाची गरज नाही. आहे की नाही? आपलं अधिष्ठान चेतन असेल तर त्या ठिकाणी दुसरा द्रष्टा असण्याची गरज नाही. अधिष्ठान जड असेल तर. पण जड कधी जडाला अधिष्ठान होतच नाही हा खरा आमचा सिद्धांत आहे. आणि आत्मा जो आहे तोच सर्वांचं काय आहे? अधिष्ठान आहे. जड कधी अधिष्ठान होतच नाही हा आमचा सिद्धांत आहे. परंतु तुला समजुतीसाठी आता काय केली? आम्ही दोन अधिष्ठानं सांगितली. पण दोन अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुतीकरता सांगितली. वास्तविक सिद्धांत मतास तर सर्पासुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून अविद्यावृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे. काल परवाचं चिंतन डोळ्यासमोर आणा म्हणजे आपल्याला ह्या वाक्य चांगल्या प्रकारे कळून जाईल. आता ते म्हणतात वास्तविक सिद्धांत मतात. वास्तविक म्हणजे खरं पाहिलं तर सिद्धांत मत म्हणजे वेदांताचं जे मत आहे त्यामध्ये सर्पासुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान आहे. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? सर्पाला अधिष्ठान रज्जू आहे का रज्जुपहित चैतन्य आहे? हां, रज्जुपहित चैतन्य आहे का अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य आहे? अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य. कारण मागं त्यांनी सांगितलं रज्जुपहित चैतन्य म्हटलं तर अडचण यायला लागली. कोणती अडचण यायला लागली? जर एकाला रज्जूचं ज्ञान झालं तर सगळ्यांना भासणारे सगळे भ्रमनिवृत्त व्हायला पाहिजे की नाही? कारण रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम काय मानला तुम्ही? सर्प. आणि एकाला काय झालं? रज्जूचं ज्ञान. मग त्यांनी काय होते? अधिष्ठान ज्ञानाने काय होते? कल्पिताची निवृत्ती होते. मग सर्वांना सर्पाचा भ्रम दूर व्हायला पाहिजे की नाही? होईल का?
एकाला ज्ञान झालं तर होईल का सर्वांचा? होणार नाही. पण जर अंतःकरण वृत्तीपही चैतन्य मानलं तर ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्या रज्जूचं ज्ञान होईल त्याचाच भ्रम दूर होईल, बाकीच्यांचा भ्रम तसाच राहील. त्यांना घालवायचा असेल तर त्यांनी काय करावं? अधिष्ठान रज्जूचं ज्ञान करून घ्यावं. म्हणून रज्जूपही चैतन्य मानण्यापेक्षाही अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य हेच त्या सर्पाचा आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान मानणं हे अधिक योग्य आहे असं आतापर्यंत आपल्याला सांगितलं आहे की नाही. आता बघा, पण ही दोन अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुतीकरता सांगितली. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पासुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून, सर्पाचं अधिष्ठान सिद्धांत मताने कोण ठरवलेलं आहे? साक्षी चैतन्य. आणि त्या सर्पाला पाहणारा कोण आहे? पाहणारा सुद्धा कोण आहे? साक्षी चैतन्य. पण पाहतं कसं? त्याला काही एकटं पाहतं काय? साक्षात पाहते का? नाही. कारण ते कसं आहे? असंग आणि निर्विकार. पाहणं, द्रष्टृत्व करणं हा सुद्धा काय एक प्रकारचा विकार आहे. आणि तो विकार ते तर कसं आहे? निर्विकार आहे. बरं, त्याचा कोणा त्या द्रष्ट्याचा आणि त्या दृश्याचा कधी संबंध येतोय का? नाही, आहे की नाही. म्हणून ते त्याचं जर द्रष्ट्याचं असंगत्व निर्विकारत्व जर ठेवायचं असेल तर तो असंग निर्विकारच आहे. फक्त काय होतं? तो अविद्या वृत्तीच्या द्वारा पाहतो. असं म्हटलं की त्याचा असंगत्व आणि निर्विकार लक्षात येते ना. असंगत्व आणि निर्विकारत्व जसंच्या तसं अबाधित राहतं. आणि कोण पाहतं याची संगतीही लागते. पाहतो कोण? साक्षीत. पण साक्षात पाहत नाही, तो अविद्या वृत्तीच्या द्वारा पाहतो. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पासुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून अविद्यावृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे. त्याचप्रमाणे या सर्वातून काय ठरलं? सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टाही तोच आहे. आता काय सांगितलं? सर्व कल्पित, मागं सांगितलं तर अधिष्ठान कोण आहे? सर्व जग कल्पित आहे. कल्पित जगताचा अधिष्ठान कोण आहे? तुझा आत्माच आहे. कल्पित जगताचा आधार कोण आहे? तुझा आत्माच आहे. आणि कल्पित जगताचं काय द्रष्टा कोण आहे? कल्पित जगताचा द्रष्टा देखील तोच आहे, आत्माच आहे. पंचदशीच्या भाषेमध्ये आता आपल्याला पुढं हा विषय येईल चांगला, त्यावेळेला अधिक लक्षात येईल. एकच लक्षात ठेवा की ह्या संपूर्ण जगताचं विवर्तोपादान कारण ब्रह्म आहे किंवा तुझा आत्माच आहे. कोणतं कारण? विवर्त उपादान कारण. म्हणजे त्या मूळ कारणामध्ये त्याच्या वाचून भ्रम होत नाही, पण त्या मूळ कारणाची काहीही त्याचं लाभहानी होत नाही. रज्जू वाचून सर्पभ्रम होत नाही, परंतु कितीही सर्पभ्रम झाला तरी त्या सर्पाच्या विषाने रज्जू यत्किंचितही विषारी होत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जे यत्र यद अध्यस्त ज्याच्या ठिकाणी जे अध्याशिक पदार्थ आहे त्या पदार्थाला तत्कृतेन गुणेन दोषेण वा अनुमात्रम अपि न संबद्धते. त्या अध्यस्त पदार्थाच्या गुणांनी दोषांनी ते अधिष्ठान यत्किंचितही लिप्त होत नाही, गुणी किंवा दोषी होत नाही. मग अशा प्रकारचा आत्मा जो आहे तोच सगळ्यांचा द्रष्टा आहे, तोच सगळ्या जगताचं कारण आहे, उपादान कारण आहे. कारण ज्याचा काय असतो? कार्यात प्रवेश आहे आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. म्हणजे जर आत्मा बाजूला केला तर जगत तरी अध्यस्त आहे आपला भासेल का आपल्याला? नाही. मग त्याच्यात प्रवेश आहे की नाही? आत्म्याला बाजूला केलं तर जगत आहे का? ज्याचा कार्यात प्रवेश आहे आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही ते उपादान कारण आहे. पण उपादान कारण आहे, पण कोणतं उपादान कारण आहे? विवर्त उपादान कारण आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्या अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा विकार न होता त्याच्यावर तो पदार्थ भासतो, ज्याला अध्यस्त पदार्थ भासतो त्याला म्हणतात कंत विवर्तोपादान कारणत्व. आणि असं कोणाच्या ठिकाणी? या संपूर्ण जगताचं विवर्तोपादान कारण ब्रह्मचैतन्य आहे किंवा आत्मा आहे किंवा कोण म्हटलं? कोण म्हटलं? कोण आहे? मीच आहे. फक्त मी आहे, मी म्हटलो एवढाच फक्त अभिनिवेश काढला की खऱ्या अर्थाने मीच आहे. दोन मी, एक खोटा मी आणि एक खरा मी. मी आहे म्हणजे खोट्या मीचा बात करून खरा मी आहे. आता पुढे येणारच आहे ते सगळं चिंतन. तर आता सांगतात, एवढं कळलं ना? सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टाही तोच आहे. अशा रीतीने तुझ्या अनात्म स्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. म्हणजे आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख प्रतीतीला येतं की नाही? परंतु जे दुःख प्रतीतीला येतं ते प्रतीती मात्र आहे का? खरं आहे? कायम राहते का? कायम राहत नाही, आहे की नाही? आणि तू मात्र कसा आहे? तू मात्र नित्य आहे का? तू अधिष्ठान स्वरूप आहे?
आणि तुझ्या अधिष्ठानावर दुःखाची काय फक्त प्रतीती आहे. ते सत आहे का असत आहे का? तुम्ही म्हणाल का 100 वेळा एका पाठात तेच सांगत आम्हाला काय माहीत नाही. 100 वेळा सांगून सुद्धा काय होतं पुन्हा विसरतं आहे की नाही. त्याच्यामध्ये उलट हे सांगितल्यापेक्षा अनंत वेळा काय केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे? तर अशा रीतीने हे चिंतन कोणी केलं पाहिजे? अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. मग दुःख प्रतीतीला येतं म्हणजे ते कसं आहे, मिथ्या आहे की नाही? ऐक, आणि मिथ्या आहे का? प्रतीती येते म्हणून त्याला आहे म्हणतो आम्ही का? ते आहे म्हणून आहे म्हणतो त्याला का? ते नित्य आहे म्हणून म्हणतो? नित्य म्हणून म्हणत नाही, प्रतीतीला येतं म्हणून ते आहे असं आम्ही म्हणतो. कोणाच्या ठिकाणी? ते कल्पित आहे का वास्तव आहे? कल्पित आहे. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आत्म्यावर मिथ्या सुखदुःखाची प्रतीती येते. असे असता त्याच्या निवृत्तीची इथं तुला काय म्हणून व्हावी? आता ते म्हणतात, कळले ज्याला आत्मा मी ऐसे, हे ज्वर बाधती कैसे, आत्मानं चेद विजानियात अयम अस्मीति पुरुषा किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. जर तुला आत्म्यावर हे सुखदुःख आध्यस्त, दुःख काय आहे? आध्यस्त आहे. आणि त्या दुःखाने आत्मा इतकिंचितही संबंधित होत नाही. जसं जर एखाद्याला रज्जूवर सर्प भासला तर त्या सर्पानी ती दोरी विषारी होत नाही. एखाद्याला पुष्पमाला भासली तरीसुद्धा ती दोरी त्याच्यामुळं सुगंधित होत नाही. एखाद्याला जलधारा भासली तरी त्याने ती ओली होत नाही. एखाद्याला भूरेखा भासली तरी त्या ठिकाणी खड्डा पडत नाही. असं आहे की नाही? तसं जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळे सुख दुःख जन्म मरण स्थूल सूक्ष्म कारण हे सगळे कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे काय आहे? मिथ्याच त्या ठिकाणी प्रतीतीला येतात. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची लाभहानी करत नाही. हे जर तुला खऱ्या अर्थाने कळलं तर तू कधीतरी माझं गिराईक होशील का? आणि तू म्हणशील का काय शरणम काय तो 8वा श्लोक आहे न यच्छोक मुजा कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वाम प्रपन्नम. आहे की नाही? अहम ते शिष्याः, मी शिष्यभावाने तुम्हाला शरण आलेला आहे. माम शाधी, मला तुम्ही उपदेश करा. त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शरणागत आहे. असं तुम्हाला तुम्ही गेले असता का कोणाच्या गुरुकडं किंवा त्या देवाकडं? संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. ऐक नाही, एवो माझे माये पांडुरंगे, असं कधीतरी म्हटले असते का तुम्ही? बहुता दिसांचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे, असं कधीतरी म्हटलं असतं का? सुटलेलं काय मी बद्धच कधी होतो? मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. असंच असतं की नाही आपलं? म्हणून ते गुरु त्याला सांगतात, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. आणि असे असताना आणि तू माझ्याकडे काय आला आणि मला सांगायला का दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून द्या आणि परमानंदाची प्राप्ती करून द्या. जर तुला हे संसार दुःख मिथ्या आहे, आत्मा त्याचा द्रष्टा आहे, तर स्वामी महाराज सांगायचे नेहमी, हे पुस्तक आता मी द्रष्टा आहे की नाही? पुस्तक दृश्य आहे की नाही? मी जर म्हटलं पुस्तक व्हायचं तर होता येईल का? द्रष्टा हा दृश्य कधी होत नाही. आणि दृश्य कधी द्रष्टा होईल का? द्रष्टा एक दृग्दृश्य विवेक नावाचा कोणी आचार्यांचा ग्रंथ म्हणतात, कोणी विद्यारण्य स्वामींचा छोटा प्रकरण ग्रंथ आहे. आपण कधीतरी त्याचं चिंतन करू हे सुट्टीमध्ये वगैरे असल्यावर. तर एकदम अत्यंत जवळचा ब्रह्मज्ञान करून देणारा ग्रंथ आहे दृग्दृश्य विवेक. तर त्याच्यामध्ये ते स्वामीजी सांगायचे, दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही. ऐक नाही, अशी जर स्थिती आहे आणि मी कोण आहे? द्रष्टा. आणि बाकीचं सगळं काय आहे? जगत काय आहे? दृश्य. दुःख दृश्य आहे का? वास्तव आहे? दृश्य आहे. आणि यदृष्टम तन्मिथ्या, जे जे दिसतं ते कसं आहे? असतं मिथ्या. स्वप्नातले पदार्थ दिसतात म्हणून सत्य आहे का? का उलट दिसतात म्हणूनच मिथ्या आहे? ऐक नाही, स्वप्नातला हत्ती मिथ्या आहे का सत्य आहे? का दिसला म्हणून दिसला आणि जागृतीत काय झाला नाही? सिद्धच झाला नाही. तसे हे सगळे पदार्थ दिसतात पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच होत नाही. विचारांती यांची सिद्धीच होत नाही. असं जर कळलं तर कोणीतरी म्हणेल का मला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, यासाठी तो तर्कदृष्टी तत्वदृष्टी आदृष्टी बिचारा सगळा राज्याचा त्याग करून
आले आणि म्हणतात की आम्हाला या संसार बंधनापासून सोडवा. जर त्यांना हे कळलं असतं तर ते कधीतरी म्हटले असते का असं? म्हणजे त्यांना इच्छा तरी झाली असती का संसाराच्या दुःखाच्या निवृत्तीची? याचा अर्थ संसारातल्या दुःखाची निवृत्तीची इच्छा होते, कारण संसार दुःख हे माझ्या ठिकाणी आहे, ते संसार दुःख हे सत्य आहे, त्याची निवृत्ती कोणत्या तरी क्रियेने होईल, उपासनेने होईल, अशा प्रकारचा भ्रम धारण करून ते हे सत्शास्त्राच्या द्वारे सद्गुरूंच्याकडं उपस्थित मुमुक्षू होत असतो. ठीक आहे ना? आणि जर त्याला हे कळलं तर तो हे म्हणेल का पुन्हा मी 12 वर्षे भांडी घासतो, सगळं वाटेल तेवढं काम तुमचं करतो, मी तसा फार श्रीमंत घराण्यातला मुलगा आहे, परंतु आपल्या इथं वाटेल तशा प्रकारची हलकी सालकी कामं करतो? कधीतरी कोणी म्हणेल का? कधी कोणी म्हणणार नाही. परंतु हे का? मग या सगळ्याचं कारण काय आहे? आत्मस्वरूपाचं काय आहे? अज्ञान. आहे की नाही? आत्मस्वरूपाचं अज्ञान. बरं, ते अज्ञानाचं कार्य दृश्य जगत जर मिथ्या आहे तर बरोबर ना, मग त्याचं कारण, दृश्य जगताचं कारण कोण आहे? अज्ञान. ते सत्य असेल का? का अज्ञानही दृश्यच आहे? अज्ञानही दृश्य असू द्या ना. अज्ञान, मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, हे तुम्हाला कळतं की नाही? आहे की नाही? मला काही कळत नाही हे सुद्धा काय आहे? कळणं. स्वामी महाराज सांगायचे कळणं सुद्धा काय आहे? कळणंच आहे. आणि न कळणं सुद्धा काय आहे? कळणं. मग ज्या कळणं आणि न कळणं हे ज्या कळण्यामुळं कळतं ते कळणं तुम्ही आहात. आहे की नाही? ते कळणं हे तुमचं काय आहे? स्वतःचं स्वरूप. आणि हे ज्याला कळलं त्याला मिथ्या सुखदुःखाची खंती वाटेल का? वाटणार नाही. म्हणून सांगतात अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते, असे असता त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी? तुला खरं गुरुजींना वाईट वाटतं की ते त्याला आलाय, बरं गिराईक सापडले असं म्हणत नाही. तुला संसार दुःखाच्या निवृत्तीची खरं इच्छाच व्हायला नको होतं, पण काय करावं? तुला आपला आत्मा काय आहे ते तुला कळलं नाही, म्हणून अशा प्रकारचा तुला प्रश्न निर्माण झाला, संसार दुःखाची निवृत्ती व्हावी. परंतु पहिलं उत्तर जे दिले ग्रंथकारांनी ते हे दिलं, तुला जे परमानंद प्राप्तीची इच्छा आहे आणि दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे, ही काय झालं आहे? तुला भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रम कशामुळे झाला? तुला मी कोण आहे हे न कळल्यामुळं भ्रम झाला. मग काय आहे गुरुजी? तर ते म्हणतात परमानंद स्वरूप आत्मा कोण आहे? तूच आहे. आणि दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्तच आहे. असं असताना तू जेव्हा तुला इच्छा झाली आणि आला, काय हरकत नाही, आला तर तुझा जो भ्रम आहे त्या भ्रमाची मी निवृत्ती करतो. त्याला आत्म्याची प्राप्ती करून देतील का? परमानंद रूप आत्म्याची? का त्याच्या दुःखाची निवृत्ती करतील? का त्याचा भ्रम घालवतील? भ्रम घालवतील. म्हणून स्वामी महाराजांनी आपलं मारुतीबाबा नेहमी सांगत असतात की त्याला श्रवण करून झालं, ग्रंथाचं अध्ययन पूर्ण झालं, त्या शिष्याला गुरुजींनी काय विचारावं? तुला ब्रह्मज्ञान झालं का? असं पण विचारू नये. तुझं संसार दुःख निवृत्त झालं का? असं पण विचारू नये. तुला परमानंदाची प्राप्ती झाली का? असं पण विचारू नये. मग त्याला काय विचारावं? तुझा भ्रम गेला का? असं विचारावं. आहे की नाही? इथं गुरु काय करतात? भ्रम निवृत्ती करतात. शास्त्र काय करतं? भ्रम म्हणजे अविद्या काय करतं? निवृत्त करतं. ते इथं अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. याला काय साधन काय आहे? ज्ञान. कारण काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासलेलं जगत आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होईल. हे जर आपण या ग्रंथाच्या सगळ्या प्रक्रिया बारकाईनं चिंतन मनन बरोबर पाहिल्या तर जे काल सांगितलं ना, संक्षेप शारीरकाराने आधारण अधिष्ठान याचा इतकिंची जो भेद सांगितला, जेव्हा आपण संक्षेप शारीरिक पाहू आणि थोडं संस्कृत जुजबी ज्ञान असलं तरी त्या ग्रंथाचे जे अर्थ आहेत ते आपल्या बुद्धीत सहज आरूढ व्हायला लागतात. पण विचारसागराचं वृत्ती प्रभाकराचं चिंतन आपण अधिक बारकाईनं केलं पाहिजे. आता कोणी म्हणतात की विचारसागर आम्हाला चांगला कळला आणि मग म्हटलं वृत्ती प्रभाकराचं चिंतन करा, तर ते म्हणतात की नाही, पण आमचे 3 वर्षात फक्त 13च पाठ झाले प्रारंभिक रचनानुवाद कौमुदीचे, बरं का, जे 13 दिवसात होऊ शकतात ते पाठ झाले 3 वर्षात. तर आता पुढचे पाठ केल्याशिवाय आम्ही वृत्ती प्रभाकराकडं वळणार नाही. तर त्याच्यामध्ये सांगतात अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूप, आम्ही ज्यांच्याकडे पाहिलं त्यांच्यासाठी बोललोच नाही, ते दुसरेच आहेत, ते आज इथं आलेच नाही, आणि ते आले असते तर त्यांचा वेशीवर दरोडा असतो. अशा रीतीने ऐके नाही, अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. असे असता त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी?
जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू दाखवला, तर उदाहरण सांगतात आपल्याला, मंत्राने तुझा शत्रू कोण आहे, मंत्राने मी तुला शत्रू दाखवतो, शत्रू आहे घरात आणि मंत्राने एक शत्रू निर्माण केला आणि त्याला दाखवला, तर हा लगेच त्याच्यावर मारायला धावेल का? नाही, कारण तो शत्रू काय आहे, त्याची प्रतिकृती मिथ्या भासमान यांनी तुझा शत्रू कोण आहे जगामध्ये तो दाखवला त्यांनी, त्याला मारायला धावेल का मूळ शत्रूकडे धाव घेईल? मूळ शत्रूकडं. हा श्वानमुखी आहे का व्याघ्रमुखी आहे? व्याघ्रमुखी आहे. जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखवला तर तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या, तुझ्या ठिकाणी भासणारा हा जो मिथ्या संसार आहे त्याचा तू द्रष्टा आहेस, आणि द्रष्टा हा कधी दृश्य होत नाही किंवा दृश्याच्या धर्माने कधीही लिप्त होत नाही. असं असताना तुला मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छाच तुला होऊ नये. वास्तविक मिथ्या असणारा संसार आणि तो मिथ्या संसार निवृत्त व्हावा असं तुला कधी वाटेल का? नाही. जर तुम्हाला मृगजळाचा मोठा पूर दिसला आणि एखादा मनुष्य गेला आणि तो म्हणायला लागला काही करा पण एवढ्या ह्या अफाट समुद्र जलातून मला पलीकडं न्या, तर गुरुजी काय करतात, अशी काहीतरी नावेची व्यवस्था करा, तुमचं वाटेल तितकं त्या नावेचं भाडं मी देईल. तर ते गुरुजीने नाव आणली तर काय उपयोग होणार आहे का? त्यांनी फक्त त्याला काय पटवून द्यावं लागेल की हे मृगजळ जल नाही, अरे बाबा उखर भूमी आणि सूर्यकिरण यांच्या संबंधामध्ये या ठिकाणी हा केवळ होणारा भास आहे, ते मृगजळ हे जल नाही असं कळलं की तो खुशाल त्याला त्या धोत्राचा कोचा मारावा नाही लागणार, तो सरळ पाय उतार त्याला होऊन जाईल. तसं या ठिकाणी कोणताही प्रयत्न करायचा नाही, गरज नाही. ब्रह्मज्ञान स्वामी महाराज सांगायचे की फुलाला कुस्करायचं फुल म्हटलं त्याला जेवढा प्रयत्न आहे त्याच्यापेक्षा कमी प्रयत्न कशाला आहे? ब्रह्मज्ञान करून घ्यायला. काय आणायचं आहे का बाहेरचं? काय टाकायचं आहे का त्याच्यामध्ये? जसं आहे तसं फक्त समजून घ्यायचं आहे की नाही? म्हणून या ठिकाणी सांगतात ह्या जगदरूपी भ्रमाचा किंवा जगदरूपी अध्यासाचा द्रष्टा हा तुझा आत्माच आहे असं सांगतात, आणि जगत त्याच्यावर अध्यस्त आहे, मिथ्या आहे, जगताचं तो अधिष्ठान आहे, जगताचा तो आधार आहे, तो चैतन्य घन आहे आणि तो त्या जगताचा द्रष्टा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.